नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा एक स्पेशल व्हिडिओ आहे. आय एम टेलिंग यू दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी स्पेशल व्हिडिओ. तुम्ही इतकी मजा करणार आहे. आम्ही एक पोल टाकलेला होता आमच्या कम्युनिटीमध्ये, ज्याच्यामध्ये विचारलेलं की तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट विकत घेता तेव्हा तुम्ही झेप्टोवरनं घेता, ब्लिंकिटवरनं घेता, स्विगी इंस्टामार्टवरनं घेता का किराणामध्ये जाऊन घेता. या 4 गोष्टी विचारलेल्या. टू आवर सरप्राईज तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही लोकांनी काय 22 का 23,000 वोट आले, त्यामध्ये 88% लोकांनी सांगितलं की आम्ही किराणाच्या दुकानावरती जातो, विकत घेतो आणि मग घरी आणतो. बरेच लोकांनी असं सांगितलं की डीमार्ट मधनं आम्ही आणतो. आता डीमार्ट आणि किराणा आम्ही सेम समजतोय, पण आजच्या व्हिडिओमध्ये हाच एक्सपेरिमेंट करणार आहे की कुठला प्लॅटफॉर्म जो आहे, किराणा मालाचं जे दुकान आहे तिकडनं आपल्याला चांगल्या गोष्टी चांगल्या प्राइसमध्ये आणि वेळेत मिळतात का झेप्टो, इंस्टामार्ट, स्विगी ह्याच्यावरती मिळतात किंवा ब्लिंकिटवरती. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आम्ही सेलिब्रिटी गेस्टना बोलवलेलं आहे. येस, हा सेलिब्रिटी नाही, हा सून टू बी. हा मराठी सगळं कंटेंट वगैरे बघतो. श्रीकांत तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, पण हे लोक तर तुम्हाला माहितीच आहे. अपर्णा, प्रशांत अँड सायली भरपूर व्हिडिओज मध्ये असतात. कुठल्या व्हिडिओज कुठल्या चॅनलवरती असतात हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मीच प्लॅटफॉर्म देतो, कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं. ह्याला मी पळवतो बाहेर, ह्याला किराणा मालाच्या दुकानावरती जा आणि 6-7 गोष्टी लिस्ट आहे, ती स्क्रीनवरती मी दाखवतोय काय काय मागवायचंय, तर ते जाऊन घेऊन यायचे. तू ब्लिंकिटवरनं ऑर्डर कर, ठीक आहे, इंस्टामार्ट, येस स्विगी इंस्टामार्ट, आणि तू झेप्टो. द टाइम स्टार्ट्स नाउ. गाडी स्टार्ट कर. चप्पल छूट गया. बघूया तिघांमधले जे आहेत ना, कोण सगळ्यात पहिली कुणाची ऑर्डर जाते ते. सबस्क्राइब करा. काय तुमच्यासाठी काय काय करायला. अच्छा, हमको सिखा रिया है. यांचं अवघड आहे, पण मला वाटतं श्रीकांत हे ऑर्डर सो नाही करतील, श्रीकांत घेऊन येईल असं वाटतंय मला. म्हणजे किराणा जे 88% लोकांनी सांगितलेलं आहे ना, मला खरंच वाटतंय दे हॅव मेड द राईट डिसिजन. हे बघ, आणि हे ऑनलाईन असणारी लोक आहेत, नेहमी फोनवरती, दिवसातले 24 पैकी 12 तास फोनवरती असतात, तरी आहे ना इतकं अवघड चाललंय. A few minutes later. अरे हे काय आहे? अरे हे काय आहे? बंटी, तेरा साबुन स्लो है क्या? ह्यानी आत्ता ऑर्डर केलं. हिचं आत्ता जस्ट 1 मिनिटापूर्वी ऑर्डर झाली. असंच असते. पण तरी सगळं काही आणलंय. ऑल राईट. काय आहे? लेसचे म्हणजे हे 20-20 रुपयाचे. म्हणजे तुला जे पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे. गरम मसाला मिळालेला आहे. ओके, मॅगी आलेलं आहे, पार्लेजी बिस्किट आलेले आहेत. ऑल राईट. आणि हाईड अँड सीक आलेला आहे 2. व्हेरी गुड. अर्धा किलो शेंगदाणे आलेले आहेत. अर्धा किलो साखर, अर्धा किलो साखर आलेली आहे. रेड लेबल चहा आलेला आहे. इथे जोक मारतायत, आदित्य म्हणून कॅमेराच्या मागे तो म्हणतोय 250 रुपयाला रेड लेबल. जोक किती जणांना कळाला? रिन, इथं रिनच मिळत नव्हतं कुणाला. रिन आलेले आहेत. 10 रुपयाचे नाही, 20 रुपयाचं स्प्राईट आहे. ते सुद्धा आलं. आणि ते सुद्धा थंड. बघूया तुमचे थंड येतात का, म्हणजे पिण्याजोगे येतात का नाही. ऑलराईट. अँड फायनली हे काय, चॉकलेट मेलडी इतनी चॉकलेटी. आणि कॉस्ट काय झाली तुझी? टोटल 543 रुपये झाले. तर विनर तर डेफिनेटली ऑफलाईन आहे, पण ह्या तिघांमध्ये कोण जिंकतं ते बघूया. विल बीट. One eternity later. ओके, हे आलेला आहे. मॅगी मॅडमने कप्पा मागवलेला आहे, म्हणजे नुसतं गरम पाणी घातलं की काम झालं. कारण बाकी मॅगी जसं की प्रशांत म्हटलं की मोठ्या अवेलेबल होत्या, सो मी ज्या मला परवडल्या मला पॅकेट फक्त 50 रुपीजचं मिळालं. सो दिस इज गुड. दिस इज गुड. रेडी टू कुक. सो गुड चॉईस. ओके, हाईड अँड सीक चे ओके 2 वेगवेगळे नाही, सिंगल आहे, पण बेसिकली 2 येतात. शेंगदाणे चांगले, पॅकेजिंग वगैरे. आता म्हटलं मला वाटतं ह्याच्यापेक्षा क्वालिटी
आणि तिला एक्स्ट्रा चॉकलेट स्वतःसाठी मागवलं. चॉकलेट सांगितलं होतं. चॉकलेट सांगितलं 10 रुपयाचे चॉकलेट. मग तुझं कुठे आहे? मेलडी काय असं चॉकलेट आहे? हे सगळ्यात स्वस्त होतं 20 रुपीजला. तुम्ही हे मागा. साबण. अरे पण मी अंगाचा नसते. I know, पण कोणताच साबण मला एकदम कडक माल आहे ना. आणि रेड लेबल व्हेरी गुड परफेक्ट. आणि 2 छोट्याच्या जागी 1 मोठी स्प्राईटची बॉटल. सो नॉट बॅड. मी म्हणे 90% शी इज देअर. तिनं व्यवस्थित सगळं मागवलेलं आहे. आणि तुझी कॉस्ट काय आली? 785 रुपये. ओके, म्हणजे 600 रुपये त्याचे, 785 हिचे. Meanwhile, कारण की माझ्याला 7 मिनिट आहेत. मी किती वेळ उभी राहू ना इकडे. काय काय बघूया आतमध्ये, काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे तू 2 हे मागवले असते तरी चालले असते. तू एवढे. 1 मॅगी, 2 मॅगी, 4 मॅगी, 5 मॅगी, 6 मॅगी, 7 मॅगी. तुमसे ना हो पाएगा. सिझलिंग हॉट. ठीक आहे. अरे हे सुद्धा एवढे मोठे मोठे 2 का रे? छोटे छोटे सांगितलेले. अरे गरम मसाला सुद्धा 2 का मागवला? हे बरोबर आहे. अर्धा किलो शेंगदाणे. व्हेरी गुड. दिस इज नाईस. हे काय? बरं ठीक आहे. आणि हे दुसरं पॅकेट ठीक आहे. आणि स्प्राईट पण एकदम आणि चॉकलेट कुठे आहे? शॉर्ट्स. हा शॉर्ट्स. रेड लेबल नाही मिळाली 250 रुपयाची. आम्ही जी रिक्वायरमेंट होती आणि ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 4th नंबरला आय एम सॉरी दॅट इज स्विगी इंस्टामार्ट. 2000 years later. वो आ गया. देखो देखो वो आ गया. हा हे बरोबर आहे. मॅगी मला बघू दे. अच्छा 1 मॅगी 2 मॅगी. हे बरोबर आहे. गरम मसाला टाटा संपन्नचा बरोबर आहे. अर्धा किलो शेंगदाणे आहेत बरोबर. चिप्स मागले, चिप्स सांगितलेले पण कुरकुरे आणले. 40 सांगितलेले ना. हे 20 आणि अजून एक 20 आहे. तिला कुरकुरे आवडतात. हा मला कुरकुरे आवडतात. सॉरी. ठीक आहे. आईल की तू हे घे कुरकुरे तुझे. 700 रुपयाचे कुरकुरे. जास्त क्रीम वाले हाइड अँड सीक आहेत. हिला मात्र पांढरी शुगर मिळालेली आहे. सोसायटी टी. रिन एकच होती. एकच होता. अवेलेबल आहे तरी पण ही परफेक्ट रिन आहे. चॉकलेट, डेअरी मिल्क 20 रुपये. आणि स्प्राईटचा कॅन. सो यु नो ही दोघांचं हिचं आणि हिचं सिमिलर आहे. म्हणजे 724 रुपये पण 785 रुपये. तर 60 रुपये हिचे जास्त होते. पण हिचं बऱ्याच आधी आलं. इनफॅक्ट फर्स्ट हिचं आलं. त्यामुळं जास्त डिस्टन्स नाहीये. बट आय विल हॅव टू गिव्ह इट टू येस ब्लिंकिट. थर्ड झेप्टो. टॉप 3 मध्ये ब्रॉन्झ तरी झेप्टोला मिळालेलं आहे. अँड सॉरी स्विगी इंस्टामार्ट मध्ये तुमचे घरचे खुश होतील. ते एक सांगू मित्रांनो, कितीही हे झेप्टो ब्लिंकिट इंस्टामार्ट येऊ दे, आपले जे श्रीकांत माने साहेब जे आहेत ना, जे किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन घेऊन आले, सगळ्यात बेस्ट. तुम्ही सुद्धा हेच करा. डिपेंड राहू नका. म्हणजे मी लिटरली मी तुम्हाला सांगतो, मी झेप्टोच मागवतो घरी. बाहेर गेलेलो नाही कित्येक दिवस कुठल्याही दुकानात. पण दुकानात जाणं चांगलं आहे. सोशल सुद्धा तुम्ही होता, लोकांशी बोलता सुद्धा, आणि जे एक्झॅक्टली पाहिजे ते मिळतं आणि कमी कॉस्ट मध्ये मिळतं. ह्याच्यामुळं थोडा बहुत वेळ वाचतो. नाही, वेळ सुद्धा कुठं वाचतो? वेळ सुद्धा किराणा माला दुकानात जाऊनच वाचतो. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढ्याच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.